नमस्कार मित्रांनो, मी संजय नलावडे. तर आज आपण बघणार आहोत की लाईट बिलवरती घरबसल्या ॲड्रेस कसा चेंज केला जातो, त्याला डॉक्युमेंट काय लागतात, कशी प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे प्रोसेस केली जाते हे तर आपण बघणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो आपण पाहून घेऊया. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती सर्च करायचे आहे व्ह्यू अँड सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला ते वीज ते ह्याच्यावरती जायचं आहे. वीज मध्ये इथं तुम्हाला नवीन आपल्याला इथं भाषा चेंज करून घ्यायची आधी. आता मी इंग्लिशमध्ये करतोय. तर इथं न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती जायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा कन्झ्युमर नंबर, टाकून घ्यायचा आहे. कन्झ्युमर नंबर टाकायचा. इथे खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा तुमचा. तर ईमेल आय डी टाकायचा. ईमेल आय डी नसेल तरी चालतो, त्याची काही गरज नसते. परत तुम्हाला ईमेलचा OTP टाकायचा, व्हेरीफाय करून घ्यायचा OTP. तर तुमचं जे लॉग इनला नाव ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता ते, आणि इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे काय असेल तो आपला. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्डवर जायचं आहे. इथे कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर इथं सबमिट करायचं मित्रांनो. ही प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन नेम आणि पासवर्ड आपण जो टाकलेला आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा जो कन्झ्युमर नंबर असेल त्याच्यावर क्लिक करायचा आहे. तिथे इथं तुम्हाला नेम चेंजचं ऑप्शन आहे, ॲड्रेस कंप्लेंट स्टेटस चेक करायचं ऑप्शन आहे. इथं तुम्हाला आपल्याला आता ॲड्रेस चेंज करायचा. ॲड्रेस चेंज करण्यासाठी चेंज करेक्शन ऑफ ॲड्रेसमध्ये जायचं आहे. इथं तुमचा पहिला ॲड्रेस असेलच. आता तुम्हाला इथं जो नवीन ॲड्रेस जो तुम्हाला टाकायचा आहे तुम्हाला इथं सगळं टाकून घ्यायचं आहे, काय ॲड्रेस टाकायचा आहे तो. हा पूर्ण ॲड्रेस आहे. तुम्हाला विलेज वगैरे सगळं, तालुका वगैरे सगळं भरून घ्यायचं आहे. इथे तुमचा पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. पिनकोड जनरेट OTP करायचा. जनरेट OTP केल्यानंतर तुम्हाला ते OTP टाकून ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर नंतर तुम्हाला हाच फॉर्म एक इथे येतो, प्रिंट होऊन येतो. तर तो कशा प्रकारे इथं तुम्हाला दाखवणार आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा एक एक्नॉलेजमेंट फॉर्म येणार आहे. तो फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण डिटेल असेल, ॲप्लिकेशन नंबर, कन्झ्युमर नंबर, जो तुमचा ॲड्रेस आहे, तुमचा जुना ॲड्रेस, नवीन ॲड्रेस याच्यामध्ये पूर्ण मेन्शन असेल. तो ॲड्रेस घेऊन तुम्हाला जवळच्या इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे. हा फॉर्म तुमचे एक ID प्रूफ एक आणि एक्नॉलेजमेंटची प्रिंट घेऊन तुम्हाला जायचं आहे. या प्रिंट सगळ्या डॉक्युमेंटची सही करून तुम्हाला तिथं जमा करायचं मित्रांनो. जमा केल्यानंतर तुम्हाला एक 15 दिवसामध्ये ॲड्रेस करेक्शन झालेला दिसेल. त्याच्यासोबत मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत तुमच्या लाईट बिल ॲड्रेस करेक्शन चेंज झालेला दिसेल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या कोणत्याही न खर्च करता, कुठे 1 रुपया खर्च तुम्हाला लागणार नाही याच्यामध्ये पूर्ण घर बसल्या तुमचा पूर्ण ॲड्रेस चेंज होणार आहे लाईट बिलवरचा. तर लाईट बिलवरती कसा ॲड्रेस टाकला जातो त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला घर बसल्या तुम्ही परत तो ॲड्रेस तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता मित्रांनो. तर असा एक पूर्ण ॲड्रेस त्यांनी टाकलेला आहे. करेक्शन होणार आहे. करेक्शन पूर्ण होऊन आल्यानंतर तुम्हाला मी याचं
एक कॉपी पण दाखवेल लाईट बिलची की जो करेक्शन होऊन आलेला आहे किती दिवसात होतो. कमीत कमी 15 दिवस लागतात मॅडम मित्रांनो तुमच्या ह्याच्याप्रमाणे. आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.